दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार येथे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास खल्लार येथील आठवडी बाजार परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला युवा स्वाभिमान पक्षांच्या नेत्यांसह भाजपाच्या नेत्या व माजी खासदार रवनीत राणा सुद्धा उपस्थित होत्या। सभेत अनेक नेत्यांचे भाषण झाले। नवनीत राणा यांनीही आपल्या शैलीप्रमाणे या सभेतून मतदारांना आवाहन केले। सभा शांततेत संपन्न झाल्यानंतर अचानक सभेत उपस्थित असलेल्या लोकांमधून 2 गटात वाद झाला आणि हा जमावाचा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकी केली आणि त्यात लांडी येथील रहिवासी असणारे राजूभाऊ मोपारी यांच्या हातालाही गंभीर दुखापत झाली। तर युवा स्वाभिमानचे पदाधिकारी देशमुख यांनाही मारहाण झाल्याची माहिती पुढे आली आहे। ही सभा सुरू होण्यापूर्वीच या आठवडी बाजार परिसरात मुस्लिम समुदायांचे पान ठेले व इतर छोटे मोठे व्यवसाय आहेत। या व्यवसाय प्रतिष्ठानावर युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी झेंडे व इतर साहित्य लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या व्यावसायिकांनी विरोध केला होता। त्यामुळे या सभेपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र सभा शांततेत संपन्न झाल्यानंतर जेव्हा नवनीत राणा या कार्यक्रमाच्या मंचावरून खाली उतरल्या आणि त्याच दरम्यान 2 गटात वाद झाला। या सभेत नंतर झालेल्या वादात नवनीत राणा यांना कुठलीच दुखापत नसली तरी हा जमावाने केलेली खुर्चींची फेकाफेक आणि लावलेले जयघोष रवनीत राणाच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते। मात्र रवनीत राणा यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना योग्य पद्धतीने संरक्षण दिले आणि या सभेनंतर खल्लार पोलिसांनी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करत त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे। खल्लार पोलीस स्टेशन येथील ठाणेदार यांनी तशी माहिती सुद्धा दिली आहे। नमस्कार, रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या। आज मॅडमची सभा होती। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा। धन्यवाद। अध्ययन समाचार लाईव्ह खल्लार।